गाणं बंद करा, गाणं बंद करा. आदित्यच्या आग्या बडा आदित्यच्या या निष्ठा यात्रेमध्ये, या संवाद यात्रेमध्ये युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन ते या व्यासपीठावर येणार आहेत. तोपर्यंत शिवसेना नेते भास्करराव जाधव हे आपलं मनोगत आपल्या समोर मांडतील. त्यांना संधी देतो. शिवसेनेचे मुलुंड मैदान निघतो. अर्थातच भास्कर जाधव आपल्याला संबोधित करतात. भास्कर आगे बढो, भास्कर आगे बढो. छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या स्वागताकरता आपण एवढ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ते आपल्या शिवसेना पक्षाचे माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय गित्ते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मला माहित आहे की आपण सन्माननीय आदित्य साहेबांचे विचार ऐकण्याकरता म्हणून या ठिकाणी जमलेला आहात. त्यामुळे मी काय आपला फार वेळ घेणार नाही, परंतु काही गोष्टीवर बोलणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेष करून आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार सूर्यकांतजी दळवी, किशोरभाई देसाई आणि दापोलीतल्या असंख्य अशा माझ्या सहकार्यांनी मी बोलावं अशा प्रकारची इच्छा यापूर्वीच व्यक्त केलेली होती. आणि आपले ज्येष्ठ नेते गीते साहेबांनीच माझ्या नावाची घोषणा केल्यामुळं या ठिकाणी मला बोलणं आवश्यक आहे, म्हणून काही मुद्दे या ठिकाणी मी मांडतोय. मला माहित आहे की गीते साहेबांनी आपल्याला एकंदरीत शिवसेनेचा इतिहास, निष्ठा, प्रामाणिकपणा याबद्दल अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आदरणीय उद्धव साहेब, आपले आदित्य साहेब आपल्याला एकंदरीत सध्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या राजकीय गोष्टींबद्दल ते निश्चितपणे आपल्या सर्वांच्या समोर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. परंतु मी विशेष करून बोलणार आहे ते दोघांच्यावर बोलणार आहे, ते म्हणजे एक रामदास कदम आणि दुसरे योगेश कदम यांच्यावर मी बोलणार आहे. रामदास कदमांच्यावर एवढ्या करता मी बोलणार आहे की रामदास कदमांना माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली आणि त्यावेळेला रामदास कदम हे सातत्याने मीडियाच्या समोर जाऊन डोळ्यामध्ये ग्लिसरीन टाकून ढसा ढसा रडण्याचं नाटक करत होते. आणि मी कसा प्रामाणिक, निष्ठावंत, एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि मला कसा शिवसेनेतून काढल्यामुळे मला दुःख झालंय हे सांगण्याचं काम रामदास कदम सातत्यानं करत होते. सन्मान्य आदित्य साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तरुणाईचं प्रेरणास्थान आणि शिवसेना युवा सेना नेते अर्थातच आदित्यजी ठाकरे साहेब यांची दापोलीच्या ऐतिहासिक या पावन आणि पवित्र मध्ये आदित्य साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे
शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. विचारी सामान्य जातीला लाल म्हणतात. अरे चुकलं नाही कोणाचं वाघ म्हणतात. तरुणाईचं प्रेरणास्थान आणि धगधगता अंगार अर्थातच शिवसेना युवासेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांचे याच ठिकाणी हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो. आदित्य साहेब आगे बढ़ो. आणि म्हणून प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी साम्राज्य संस्थापक महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदू धर्म रक्षक हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवाज कुणाचा. याच ठिकाणी आदित्य ठाकरे साहेब यांचं शुभ आगमन झालं आणि म्हणून चला 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 व्यासपीठावरती गर्दी कमी करा. आणि म्हणून रामदास कदमांना आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतर ते मीडियाच्या समोर मी विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर जाऊन आपल्या डोळ्याला बाम लावून सारखं सारखं रडण्याचं नाटक करत होते की नव्हते. आणि म्हणून रामदास कदम रडण्याचं नाटक करत असल्यामुळं ह्या आमच्या महिला भगिनी तर मोठ्या संख्येनं बसलेत की आपण रडायला लागल्या. अगं अगं बिचारा रडतोय ग. काय बिचारा ढासा 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 रडतोय. बोलत होतो का नाही. पण हा रामदास कदम सारखा भक्कम माणूस उभ्या हिंदुस्थानामध्ये शोधून सापडणार नाही. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आज मी काही बोलत नाहीये, पण रामदास कदमांच्या मैदानात जाऊन रामदास कदम काय आहे, रामदास कदम किती ढोंगी आहे हे मी रामदास कदमांच्या मैदानामध्ये जाऊन सांगेन. आणि ते सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलोय. बांधवांनो भगिनीनो, रामदास कदमांनी सांगितलं की मी 1970 सालापासून शिवसेनेमध्ये शिवसेनेचं काम करत होतो. शिवसेनेचा मी प्रामाणिक निष्ठावंत सच्चा शिवसैनिक. रामदास कदम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 1970 सालापासून तुम्ही शिवसैनिक होतात. 1985 साली महाडमध्ये एक शिवसेनेचं शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये काही आमदारकीच्या जागा आपण लढवायच्या. आणि त्यातली 2 जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, एक रत्नागिरी आणि दुसरी खेडला त्यांनी निवडणूक लढवायचं जाहीर केलं. रत्नागिरीमध्ये काही सन्मान्य विजयराव उर्फ अप्पासाहेब साळवी यांना उमेदवारी दिली आणि खेडमधून कैलासवासी किशोरभाई कानडेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. रामदास कदम, तुम्ही सातत्यानं साईबाबांची शपथ घेता, कोटेश्वरीची शपथ घेता, आपल्या मुलाबाळांची शपथ घेता. तुम्ही सांगा, त्यावेळेला शिवसेनेच्या वतीनं किशोर कानडे निवडणूक लढवत होते
आणि तुम्ही त्यावेळेला सन्मान्य केशवराव भोसलेंचे ड्रायव्हर म्हणून शिवसेनेच्या विरोधात प्रचार करत होता. शिवसेनेच्या विरोधात प्रचार करत होता. ते साल होता 1985 आणि तुम्ही निष्ठा सांगता 1970च्या. आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला तिथल्या शाखा प्रमुख पदावर काढून टाकलं होतं. हा इतिहास आहे. आणि 1990 साली तुम्हाला विधानसभेची उमेदवारी तुम्ही कैलासवासी आनंद भोसलेंची हिरावून घेतली. माझा प्रश्न आहे तुम्हाला की 1990 ते 2022 पर्यंत बॅटरी 1990 ते 2022 पर्यंत 32 वर्ष तुम्ही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी राहिला. 32 वर्ष. या 32 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही शिवसेनेची प्रामाणिक कधी राहिलात नाही. या व्यासपीठावर गीते साहेब 2014 साली तुम्ही यांच्या विरोधात काम करत होता. शेकापच्या रमेश कदमांचं काम कपशीचं तुम्ही करत होता. रामदास कदम तुम्ही प्रामाणिक कधी होता. 5 वेळा निवडून आलेले सूर्यकांत दळवी, या सूर्यकांत दळवींना पाडण्याचं काम रामदास कदम तुम्ही केलं. पक्षाच्या विरोधात तुम्ही काम केलं. पक्षाच्या विरोधात काम केलं. 2014 साली गीते साहेबांच्या प्रचाराला स्वतः उद्धव साहेब आले होते, पण तुम्ही त्या सभेला सुद्धा आलात नाही. मी त्यावेळेला तुमच्या बरोबर नव्हतो हे मला माहिती आहे. पण रामदास कदम तुम्ही दुसरी गोष्ट सांगता की राष्ट्रवादीवर गेलेला मला पसंत पडलेला नाही. राष्ट्रवादीवर जाऊन उद्धव साहेबांनी हिंदुत्वाची प्रतारणा केली. रामदास कदम शपथ घेऊन सांगा की विधानसभेचं अधिवेशन चालू असताना मी त्यावेळेला पालकमंत्री रत्नागिरीचा होतो. तुम्ही येऊन माझे पाय धरले आणि मला सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतोय, मला विरोध करू नको. हे तुम्ही मला सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी येतोय हे तुम्ही मला सांगितलं. मला विरोध करू नको हे सांगणाऱ्या तुमच्या निष्ठा, ह्या सांगणाऱ्या तुमच्या रामदास कदम निष्ठा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शिव्या देऊन इथं तुम्ही उद्धव साहेबांना बदनाम करायचा प्रयत्न करू नका. म्हणून मला हे मुद्दा सांगावा लागतोय. रामदास कदम तुम्ही सांगताय की माझ्या पोरला संपवायचं काम अनिल परवानी केलं, उदय सामंतांनी केलं. आज त्यात उदय सामंताच्या पायावर घालिंग लोटांगण वर कर ढेंगण तुमचंच काम चाललंय. हे तुमचंच चाललंय. तिकडं लोटांगण धरायचं आणि इकडं उदय सामंतनी तुमच्या पोराची वाट लावली, त्याच्या ढेंगा खाली लोकायचं. हे रामदास कदमांच्या ठिकाणी हा नेता मला सांगतोय. रामदास कदम मला रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आमदार योगेश कदमांची काल मी मुलाखत पाहिली. त्यांनी सांगितलं की आदित्य साहेब ठाकरेंची सभा होते, त्याच जागेवर 18 तारखेला मी सभा घेणार आहे आणि आदित्य साहेबांना दशाच तुझं उत्तर देणार आहे. अरे शेळपटा, तू काय त्यांना उत्तर देतोस? तुझी हिंमत झाली तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पहिल्यांदा उत्तर दे आणि मग तू त्यांच्या नादाला लाग. तू काय नादाला लागतो? तू काय सांगणार आहेस? तू सांगितलंस की तिथं राष्ट्रवादीचे लोक येणार आहेत. अरे राष्ट्रवादीचे लोक येतील की नाही नंतर येतील, पण आज तुम्ही ज्या शिंदे गटामध्ये जरा शांत राहा. मी समजू शकतो तुमचा राग, जरा शांत राहा. आणि म्हणून मला योगेश कदमांना प्रश्न विचारायचा आहे की 18 तारखेला ज्या वेळेला तुम्ही सभा घेणार आहात, आज महाराष्ट्रामध्ये कुठेही सभा झाली, तुम्ही सांगता की खरे आम्ही शिवसैनिक. ती परवांच्या दिवशी 11 तारखेला माझी हिंगोली जिल्ह्यामध्ये सभा झाली. त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पैठणला झाली.
योगेश कदम ज्यांचं नेतृत्व तुम्ही मानता, अरे त्यांच्या सभेला व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भागवत कराड बसलेले होते. त्यांच्या व्यासपीठावर रावसाहेब दानवे बसलेले होते. याचा अर्थ तुम्हाला भाजपाचं शेपूट धरून जावं लागतं, शिवसैनिकांना कोणाला शेपूट धरून जावं लागतं. शिवसेनेला कोणाचाही शेपूट घेऊन जावं लागत नाही. आणि म्हणून रामदास कदम, मी कधीही माझ्या आयुष्यात कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, पण 18 वर्षापूर्वी मी जेव्हा शिवसेना सोडली होती, मी सुद्धा शिवसेना सोडली होती, पण मी मर्दासारखा शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि मर्दासारखा बाहेर पडलो. जर हिंमत असेल तर आपल्या पोरला राजीनामा यायला सांग आणि मर्दासारखा निवडणुकीला सामोरा आहे. आम्हाला बघायचंय. मी शिवसेना सोडली, माझ्याबद्दल कोणीही अपशब्द वापरला नाही, पण 2 माणसांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले. एक शशिकांत चव्हाण यांनी सांगितलं की भास्कर जाधवांचं रक्त नासक आहे. ते शशिकांत चव्हाण नंतर बीजेपी मध्ये गेले, आपलं रक्त साफ करून आले, पुन्हा शिवसेनेमध्ये आले, पुन्हा रक्त फिल्टर केलं, पुन्हा शिंदे गटामध्ये गेले आणि रक्त डबल फिल्टर करून टाकलं. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण रामदास कदम 18 वर्षापूर्वी तुम्ही माझ्याबद्दल एक घाणेरडा शब्द वापरला होता, तो आजही माझ्या मनामध्ये इतका लागून बसलाय, तो घाव माझ्या इतका जिवारी लागलाय. तुम्ही खेरडीमध्ये माझ्या चिपळूण तालुक्यात खेरडीमध्ये सभा घेतली होती आणि सांगितलं होतं की भास्कर जाधव आपल्या आईवर उलटला, असं बोलला होता. मी आज तसाच शब्द वापरणार की नाही वापरायचा ठरवतोय. पण रामदास कदम, मी शिवसेनेला राजीनामा देऊन तरी सुद्धा मी माझ्या आईवर उलटला म्हणून तू सांगितलं होतंस. अरे रामदास कदम, तू तर नीचातला नीच आहेस. तू आपल्या आईवर पोरला घेऊन उलटला, तू आपल्या आईवर आपल्या पोराला घेऊन उलटला की नाही उलटला? तुझ्यासारखा नीचासारखा नीच. आणि म्हणून 18 वर्ष या गोष्टीची मी वाट बघत होतो की हा रामदास कदम एक ना एक दिवस माझ्या काव्यात आल्याशिवाय राहणार नाही, आणि आज आलाय. आणि म्हणून रामदास कदम, तुम्हाला मला एवढं सांगायचंय की रडायचं नाटक बंद करा. 70 सालापासूनच्या निष्ठा सांगायचं बंद करा. तुम्ही काही निष्ठावंत नाही. सगळ्यात जर गद्दार कोण असेल तर तो रामदास कदम एक नंबरचा गद्दार आहे. आणि बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. पोरगा पण झाला तसाच निघाला. आताच गीते साहेब भाषणामध्ये सांगत होते की या शिवपुतळ्याच्या वेळेला मला आदित्य साहेबांनी पक्ष बांधलं, हे केलं ते केलं, असा मोठेपणा सांगत होतो. मी आता तो त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलतोय. अरे कमीत कमी आपल्या तोंडाला कुलूप तरी लावा, आपल्या तोंडाला कुलूप लावा. आणि म्हणून जर तुम्हाला शिवसेनेला आव्हान द्यायचं असेल तर आता खर मर्दाची औलाद असाल, तुम्ही जर स्वाभिमानी असाल, तुम्ही जर खरोखर निष्ठावंत असाल तर द्या उद्याच्या उद्या आपल्या आमदारकीचा राजीनामा आणि उतरा मैदानामध्ये. होऊन जाऊ दे 2-2 करायचे का नाही करायचे. आणि तेवढंच फक्त आबा आदित्य साहेबांना सांगा की आम्हाला 2-2 हात करायला लवकर मोकळं सोडा. काय काळजी करू नका किशोर देसाई, तुमच्या बरोबर गावगाव फिरलोय, सूर्यकांत दळवी तुमच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय, पण तुम्हाला मी सांगितलं होतं की हा तुझा हात फिरली नाही, सांगितलं होतं मी माझ्या लावाला विरोध. आम्ही आमच्या आयुष्यात कधी लावालावी केली काय कोणाची रोज आपला हा माझ्याबद्दल लावा लावी. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कुठल्याही नेत्याकडे कोणाचीही तक्रार केली नाही, पण याला ह्याची तक्रार, त्याची तक्रार, त्याची तक्रार, त्याची तक्रार. बरं सगळं मलाच हवंय, माझं ते माझं आणि तुझं ते तुझं. आता बसलाय रडत, तर रडतोय का माहिती आहे काय? एकनाथ शिंदेच्या बाजून जास्त बोलायचं म्हणजे ती त्या तो कोण भगतसिंग सकेहारी, कोण कोश्याहारी आणि म्हणून भगतसिंग काय कोण कोश्यारी हा. आणि म्हणून त्यांनी 12 जागा आमच्या अडवून ठेवलेल्या आहेत. हा बोका टपलाय, त्यातली एखादी जागा मिळते काय बघायला.
यांनी 4 वेळा आमदारकी दिली, 2 वेळा विधान परिषद दिली. आता तिकडे ह्यांना शिवाय द्यायच्या म्हणजे तिकडे एखादी मिळेल. अरे लढा, ते मर्दासारखे लढा रे. कशाला असं इकडे तिकडे रडून खोटा ढोंग करताय. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, उशीर भरपूर झालाय. आदित्य साहेबांचं तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे. आज पाऊस असल्यामुळे थोडा उशीर झाला. सकाळी रत्नागिरीची टोल एजंट सभा, त्यानंतर संगमेश्वरचं स्वागत, त्यानंतर कडवाईचं स्वागत, त्यानंतर रस्त्याचं स्वागत, त्यानंतर चिपळूणची सभा, त्यानंतर लोट्यातलं स्वागत, त्यानंतर पटवर्धन लोट्यातलं स्वागत, त्यानंतर खेडमधलं स्वागत, त्यानंतर पुलिसमधलं स्वागत, त्यानंतर गुरताईतलं स्वागत. आणि आता तुम्हाला सर्वांना इथं आदित्य साहेब भेटायला आलेत. त्यामुळं तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मी फार वेळ स्पीड ब्रेकर काय राहू शकत नाही. आणि म्हणून रामदास कदमची भीती बाळगू नका, योगेश कदमची भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे उभे आहोत, एवढा विश्वास देतो आपल्या सर्वांना घेतो. जय हिंद. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते शिवसेना नेते, युवासेना प्रमुख सन्मान्य आदित्य साहेब ठाकरे आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. आदित्य साहेब, तू मागे बढो. जय महाराष्ट्र. दिसतोय का सगळ्यांना? ऐकू येतंय? कारण भास्कर जाधव साहेब, आपण जे बोलत होतात आम्हाला मागे थोडंफारच ऐकू येत होतं, पण लोकांच्या प्रतिक्रियेवरनं मला कळलेलं आहे की सचिन तेंडुलकरची बॅटिंग झाल्यानंतर बॅटिंग करणं किती कठीण असतं. बाकीचे बसून तिथं चालेल ना, म्हणजे उभं थोडं मागे येऊ. आता दिसतोय का? जाऊ दे जाऊ दे, आपली तोंड खराब करून नका घेऊ. पण एक मला बरं वाटलं इथे येऊन. गीते साहेब, जेव्हा माझा इथे प्रवेश झाला, इथे मी स्वागत होत होती, एक टी शर्ट मला मस्त दिसला. किती खोके, किती खोके, किती खोके? 50 खोके, 50 खोके, 50 खोके. असं जसं आपण सगळे आत्ता घोषणा देत आहोत, मागच्या महिन्यात आम्ही सगळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणा देत होतो. आम्ही ओरडत होतो 50 खोके, 50 खोके, 50 खोके. आता हे सगळं ओरडल्यानंतर अरे खाऊन खाऊन 50 खोके, अरे खाऊन खाऊन 50 खोके. आता मला तुम्ही सांगा, जेव्हा आम्ही हे ओरडत होतो, ज्यांनी 50 खोके खाल्लेले आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती ना. त्यांच्यातून एक निर्लज्ज मंत्री आम्हाला विचारत होते, तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का. आणि हेच मी तुम्हाला आज विचारायला आलेलो आहे की असे निर्लज्ज 50 खोके खाणारे खोके सरकार तुम्हाला राज्यकर्ते म्हणून मान्य आहेत का? तुम्हाला सरकार म्हणून हे मान्य आहे का? कारण जे काही वातावरण मला महाराष्ट्रात दिसत आहे आज, खर तर छत्रपती शिवरायांचे इथे पुतळा आहे, त्यांना मी नतमस्तक नंतर होणार आहे. मी दळवी साहेबांनी सांगितलं, पहिलं मला जनतेसमोर नतमस्तक होऊ द्या आणि त्याच्यानंतर मी तिथे महाराजांसमोर जाणारच आहे. कारण हा सगळा आशीर्वाद घेऊन, हा जनतेचा आशीर्वाद, या जनतेचं प्रेम घेऊन मी छत्रपती शिवरायांकडे प्रेरणा घ्यायला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला जाणार आहे. पण मला वाटतं बरोबर 4 महिन्यापूर्वी इथेच आपली सभा झालेली, इथेच झालेली. मला वाटतं मंच आपला इथेच होता. तेव्हा मला अनिल परब साहेबांनी सांगितलेलं, तेव्हा मला वाईकर साहेबांनी सांगितलेलं की जे सांगतायत की ज्यांनी पुतळा बनवला त्यांनी पुतळा खरं बनवलाच नव्हता. पालकमंत्री म्हणून मेहनत आधी वाईकर साहेबांनी घेतली, नंतर अनिल परब साहेबांनी घेतली होती. तरी मी कोणातरी मित्र म्हणून समजत होतो, मित्र म्हणून समजत होतो. त्यांच्यासाठी मी पक्षात स्वतः वाईटपणा घेतला, त्यांच्यासाठी उभं राहिलो मी. आणि त्याच मैत्रीचा आज पाठीवर वार घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. त्याच पाठीवर वार घेऊन आलेलो आहे. म्हणजे ज्याला मी मिठी मारायचो, डोळे बंद करून मिठी मारायचो,
त्यांच्या हातात खंजीर कधी आला हे मला कळलंच नाही. हे मला कळायला वेळ लागलं. पण आज ह्याच मतदारसंघात नाही, असंच माझ्या 40 मतदारसंघांमध्ये होता. कारण जिथे जिथे मी जातो या 40 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये 12 खासदार असतील, 40 आमदार असतील. थोडं तरी मनात माझं दुःख एक असतं की अरे आपण काय नक्की कमी केलं ह्या 40 लोकांसाठी की यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसून असे निघून गेले. काय नक्की आपण यांना कमी दिलं होतं, काय यांच्याकडे देणं बाकी होतं की यांनी असा वार करून हे निघून गे आपल्यातून. म्हणजे दुःख तर होतच. कारण अर्थात मला आठवतं हे सगळेच लोक गेले 10, 12, 15 वर्ष मी यांना सगळ्यांना जवळून ओळखत आहे. निवडणुका येतात लवकर, घाबरू नका. जे काही दाखवायचं ते मतपेटीत दाखवायचं. पण 40 मतदारसंघांमध्ये गेल्यानंतर मला दुःख ह्या गोष्टीचं होतं की ज्या लोकांसाठी आम्ही दिवस रात्र मेहनत केली, तिकीट देताना बघितलेले उद्धव साहेबांना, रात्रभर जागून यांच्याशी बोलताना बघितलेलं, ह्यांच्यासाठी जिंकायचं कसं ही सगळी स्ट्रॅटेजी असताना बघितलेली आहे, त्यांच्यासाठी प्रचार आम्ही केलेला. जसं आज मला इथे मला वाटतं तुम्ही 4:30 पासून या सभेला आहात, बरोबर ना? असं तुम्ही ह्या 40 लोकांच्या पण ह्या 40 गद्दारांच्या सभेसाठी पण तासन तास थांबले असाल. असंच तुम्ही ह्या 40 गद्दारांसाठी प्रचार माझ्यासारखा केला असाल. त्यांच्या विजय मिरवणुकीत गुलाल तुम्ही उडवला असाल. ते जेव्हा मंत्री बनले, ते जेव्हा आमदार बनले, खासदार बनले, तेव्हा तुम्हाला पण आमदार तर झाला असेल ना? झालं की नव्हतं? त्यांच्या सुखदुःखात आपण पण होतो सगळे. पण त्यांच्या सुखदुःखात जसे आपण होतो, त्यांनी आपली सुख आणि दुःख बघितली नाही, त्यांनी आपली नुसतं सुखाचं वेळ बघितलं. जेव्हा आपला कठीण काळ होता तेव्हा उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून हे निर्लज्ज नेते निघून गेले आपल्याकडून. ठीक आहे, आज थोडं मन हलकं होत आहे कारण एकेकाचे कारनामे जर बघितले महाराष्ट्रात, कोण सांगतोय जैसेच तैसे उत्तर देईल. अरे हे उत्तर द्यायला प्रश्न कोण विचारताय? गद्दारांकडे मी लक्ष पण देत नाही, तेवढं तुमची लायकी सुद्धा नाहीये. कोण जाऊन धमकवतंय, लोकांना धमकवतंय, बोलतात गद्दार बोलले तर आम्ही कानाखाली मारू. तुमच्या मतदारसंघात येणारे 40 वेळा गद्दार बोलायला तुम्हाला. हिंगोलीच्या तिथे मला वाटतं तुम्ही जाऊन आलात आता, त्यांना काय तुम्ही बोललात होतं? पण गुदगुली केली ह्यांनी. एक आमच्याकडे महाशय आहेत, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पिस्तूल काढली, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिस्तूल चालवली. एक कोणीतरी जाऊन कॉन्ट्रॅक्टरला मारतं, कोणीतरी जाऊन स्टेजवर लोकांबरोबर नाचतात का. हे सगळे कारनामे बघून कुठेतरी मला आता मन हलकं होतंय की चला एकदाचे हे लोक निघून गेले, चांगले 40 लोक आपल्याला नवीन तरुणांना संधी देता येईल. पण आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं मला, आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं मला की हे खोके सरकार चाललंय तरी कसं. म्हणजे काल परवाकडे माझी पत्रकार परिषद जर तुम्ही बघितली असाल तर त्या पत्रकार परिषद मध्ये मी 2 महत्वाचे मुद्दे मांडले. 2 दिवस पत्रकार परिषद घेतली, पाठोपाठ घेतली. 2 प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेले आहेत. माहिती का पहिला प्रकल्प कुठचा आहे? कुठचा आहे? कुठचा आहे? वेदांता फॉक्सकॉन. हे तुम्हाला माहिती आहे, पण आपले मुख्यमंत्री महोदयांना माहितीच नव्हतं. हे तुम्हाला माहिती आहे, पण आपले उद्योग मंत्र्याला माहितीच नव्हतं. उद्योग मंत्र्यांचं नाव काय? आता इथे नवीन नाव पडलंय. पण हेच वेदांत फॉक्सकॉन हा जो विषय हा खूप गंभीर आहे, खूप महत्वाचा विषय आहे. आज मी तुमच्याशी जो संवाद साधत आहे तो याचसाठी साधायला आलेला आहे कारण जे काही आपल्या राज्यात हे घडत आहे मला तरी पटणारं नाही. ठीक आहे, राजकारण एका आपल्या बाजूला असतं. तुम्ही गद्दारी केली, गद्दारी करून निघून गेलात. एक घटनाबाह्य सरकार तुम्ही स्थापन केलेलं आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे, बेईमानांचं आहे, घटनाबाह्य. आणि तुम्ही आज लिहून घ्या सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण हे जेव्हा मी बोलत आहे ते सत्य जरी असलं तर ह्या 2-3 महिन्यामध्ये जे काही घडत आहे हे काही चांगली गोष्ट नाही आपल्या राज्यासाठी, चांगली लक्षणं नाही आहे. ज्या वेदांत फॉक्सकॉन साठी मी असेल, सुभाष देसाई साहेब असतील, ते उद्योग मंत्री होते. जानेवारी पासून मी प्रयत्न केले. ज्या मिनिटाला डिसेंबरमध्ये आम्ही ऐकलं की केंद्र सरकारने 76,000 कोटीची सबसिडी सेमीकंडक्टर साठी आणलेली आहे आपल्या देशात, चांगला प्रस्ताव होता. मी केंद्र सरकारवर आरोप करत नाही, टीका करत नाही. तो प्रस्ताव, त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू केला. जानेवारी ते आता जून पर्यंत प्रत्येक महिन्यात आमची 2-3 वेळा भेट झाली. त्या वेदांत फॉक्सकॉनच्या 2-4 टीम्स गेल्या तिथे. अनिल अग्रवाल साहेबांना आम्ही स्वतः भेटलो, डॅवॉसला भेटलो, इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भेटलो, मुंबईत भेटलो. त्यांच्या टीम्स जाऊन तळेगावच्या तिथे
पुण्याच्या जवळ तळेगाव आहे, तिथे जाऊन त्यांनी जागा नक्की केली आणि 100% हे वेदांत फॉक्समन आपल्या महाराष्ट्रात येणार होतं. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देसाई साहेब दिल्लीला गेले, त्या फॉक्सकॉनच्या टीमला भेटले, जागा पक्की केली, तळेगाव मध्ये येणार, महाराष्ट्रात 1 लाख लोकांसाठी, तरुण तरुणींसाठी रोजगार निर्माण करणार, असं आपण ह्या महाराष्ट्रात काम करत होतो. त्यानंतर सरकार ह्या 40 गद्दारांनी पाडलं, तरी देखील आम्ही कुठेही टीका केली नाही. आम्हाला वाटलं चला हे काम पुढे चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे, त्यांना थोडं पाठबळ द्यावं, कारण जे काही फायदा होईल, जो काही चांगलं काम होईल ते आपल्या महाराष्ट्रासाठी होईल, महाराष्ट्राच्या तरुणांसाठी होईल. आत्ता जे काही येतं ना समोर, 15 जुलैला ह्या महाराष्ट्र शासनाची हायपॉवर्ड कमिटीची बैठक झाली. ज्या काही सबसिडी, ज्या काही सवलती द्यायच्या होत्या त्या आपण मान्य केल्या. 26 की 27 जुलै, 25 की 26 जुलैला विधान भवनामध्ये, असेंब्लीमध्ये गीते साहेब ह्या तात्पुरतं मुख्यमंत्र्यांनी, तात्पुरतं मी बोलतोय कारण हे सरकार कोसळणार आहे, हंगामीचं माहित नाही, हंगामा खूप चालू आहे, पण त्यांनी सांगितलं, त्यांनी एकेरी उल्लेख केला, तो वेदांत आलेला, जसं काही कॉन्ट्रॅक्टर आला 4 लाख कोटी घेऊन येतोय. काय झालंय या राज्यामध्ये की एकंदरच तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सांगितलं 4 लाख कोटी घेऊन येतात वेदांतामध्ये. MIDCच्या जर्नल मध्ये आलेलं आहे, त्यांच्या मॅगझिन मध्ये आलेलं 1 लाख कोटी आहे, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक, 1 लाख रोजगार निर्माण करणारा. 27 ते 28 तारखेला त्यांनी सांगितलं. परत 29 ऑगस्टला गीते साहेब उपमुख्यमंत्री महोदयांची वेदांताबरोबर म्हणजे अनिल अग्रवाल साहेबांबरोबर बैठक झाली आणि 5 सप्टेंबरला आपल्या शासनाने वेदांता फॉक्सकॉन ग्रुपला पत्र पाठवलेलं आहे की MOU कधी करायचं. पण हातातून निघून गेलं. कुठे गेलं ते? गुजरातला गेलं. गुजरातला जाण्याबद्दल दुःख नाही, गुजरातला जाऊ दे, राजस्थानला जाऊ दे, आंध्रात जाऊ दे, तेलंगणात जाऊ दे, दुःख आणि राग मला ह्या गोष्टीचा येतो की जो प्रकल्प आपण महाराष्ट्रात 100% आणणार होतो, ज्या प्रकल्पामुळे माझ्या ह्या तरुणांना, बेरोजगार जे आहेत माझ्या समोर आज, त्या लोकांना आपण 1 लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो, तरुण आणि तरुणींना, तो प्रकल्प निघून गेला. माझ्या राज्याच्या उद्योग मंत्र्याला कल्पना देखील नाही, काडी मात्र माहिती देखील नाही. ही मला लाज वाटणारी गोष्ट आहे. आज तरुण म्हणून मला लाज वाटते. दुसरा प्रकल्प मी जो बोललो बल्क ड्रग पार्कचा, रोह्यामध्ये, इथून पुढे गेल्यानंतर रोह्यामध्ये गीते साहेब आपण जिथे खासदार होता तिथे रोह्यामध्ये बल्क ड्रग पार्क, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कोविडच्या लसी असतील किंवा कुठच्याही लसी, वॅक्सिन मध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, औषध मध्ये 1 नंबरवर आहे. आपण औषधं किती जगाला एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्ट मध्ये आपण 2 नंबरवर आहोत. नावाशेवाचं पोर्ट आहे, तिथे नवीन एअरपोर्ट येणार होतं. बल्क ड्रग पार्कसाठी आपल्या म्हणजे उद्धव साहेबांच्या सरकारने 2,500 कोटी हे सबसिडी म्हणून बाजूला काढून ठेवलेले, 5,000 एकर आपण बाजूला काढून ठेवलेले. तरी देखील बल्क ड्रग पार्क गेलं कुठे? गुजरात, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश ह्या 3 राज्यांकडे गेलं आणि महाराष्ट्राकडे आलं नाही. तिसरा प्रकल्प जो आम्ही आता पाठपुरावा करत होतो गेले 1 वर्ष, एअरबस आणि टाटाचा आहे. एक प्रकल्प आम्ही पुण्याकडे नेत होतो, दुसरा प्रकल्प रोह्याकडे नेत होतो रायगडमध्ये, तिसरा प्रकल्प आम्हाला नागपूरमध्ये न्यायचा होता, तो म्हणजे एअरबसचा. तिथे डिफेन्स आणि विमानं बनवण्याचा हा प्रकल्प आणत होतो. आजच मी मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय, दिवस फार कमी राहिलेले आहेत. स्वतःसाठी 11 वेळा की 12 वेळा तुम्ही दिल्लीला गेलेला आहात. अरे एकदा तरी ह्या महाराष्ट्रासाठी दिल्लीला जा, आमच्या हक्काचे ते मागून या. कारण स्वतःसाठी, स्वतःच्या पदांसाठी असेल, स्वतःच्या सुरक्षेसाठी असेल, स्वतःचं जे काही मागायचं होतं, तुम्ही दिल्ली समोर जाऊन झुकून आलेला आहात. ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, हे महाराष्ट्र सगळं बघत आहे, हा पूर्ण राज्य बघत आहे, ही जनता बघत आहे. पण कधी ना कधीतरी महाराष्ट्रासाठी जा. नवरात्र लवकर सुरू होणार आहे, मग आपण परत एकदा व्यस्त व्हाल. दांडिया, गरबा, मंडळ 6 वाजेपर्यंत, सकाळी 4 वाजेपर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड आहे आपला, तो तोडायचा आपल्याला. नाही तर त्यांना पण खेळाचा दर्जा देणार आहे. हो, असं झालेलं आहे, तर खेळाच्या दर्जावरनं आमच्याकडे एवढी मंडळ येतात की दर्जा मिळणार कधी. अजून कुठचाही GR आला नाही. आलाय का? इन्शुरन्स मिळणार होतं आपल्या दहीहंडीवाल्याने, मिळालंय का? नाही मिळालंय. गाजर नुसतं गाजरच वाटतंय. पण महत्वाची गोष्ट ही झालेली आहे की हे जे सगळं काही चाललेलं आहे, आपल्याकडून 2 महत्वाचे प्रकल्प गेले, तिसरा निघू शकतो, तरी यांचं लक्ष
माझ्या महाराष्ट्रात काय येईल नाही, माझ्या पक्षात कोण येईल, माझ्या गद्दारांच्या पक्षात कोण येईल एवढंच बनलेलं आहे. माझ्या सोबत कोण होते, मी ह्याला काय चॉकलेट देतो, त्याला काय चॉकलेट देतो, चल मंत्री करतो. अजूनही मंत्रिपदाचा विस्तार झालेला नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. गद्दार कोण बनतंय एवढ्यावर लक्ष, पण माझ्या महाराष्ट्रात रोजगार कोण देणार, रोजगार कोण निर्माण करणार ह्याच्याकडे ह्या सरकारचं लक्ष नाही. हे जे सरकार आहे, हे जे घटनाबाह्य सरकार आहे, हे तुम्हाला पटणार आहे का? कारण ही जी गद्दारी झालेली आहे, मुळात ही गद्दारी नुसतं शिवसेनेशी नाही, नुसतं उद्धव साहेबांची नाही, तर माणुसकीशी गद्दारी झालेली आहे. ही गद्दारी जर तुम्ही बघितली तर एखादा जो माणूस असतो, जो कुटुंब प्रमुख असतो, पक्षप्रमुख असतो, उद्धव साहेबांसारखा नेता जो आपल्या सोबत, तुम्हाला माहिती सगळ्यांना उद्धव साहेब किती प्रामाणिक आहे, किती सच्चा माणूस आहे, साफ दिलचा माणूस आहे. पण ही जी गद्दारी झाली, उद्धव साहेबांच्या पाठीत जो त्यांनी खंजीर खुपसला, तो उद्धव साहेबांच्या सर्वात कठीण काळात त्यांनी खंजीर खुपसून निघून गेले. तुम्ही लक्षात घ्या. आज तुम्ही बघत असाल उद्धव साहेब सगळ्यांना भेटत आहेत, बोलत आहेत, सगळीकडे तुमच्याशी जे कोणी मातोश्रीवर येतात, भेटतायत, बोलतायत, लोकांशी भेटत आहेत. मुख्यमंत्री असताना देखील करत होते. पण जे 2-3 महिने त्यांचे होते ते एवढे कठीण होते, ते आम्हाला पण भेटताना आम्ही पण 2, 3, 4, 5 कोविड टेस्ट करून त्यांना भेटत होतो, कारण ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांचे 1 नाही तर 2 ऑपरेशन झाले होते. इथे मला माहित नाही किती लोकांचे ऑपरेशन झाले असतील, पण ज्यांचे झाले त्यांना माहिती आहे ते ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं, एकदा पण काय अर्ध्या वेळे पण जर तुम्ही गेलात, अर्धा मिनिटं जरी गेलात, तरी मनावर एक वेगळं दडपण असतं की अरे ऑपरेशन थिएटरमध्ये चाललो. दाताचा डॉक्टर असेल किंवा लस घ्यायला गेला असेल कोविडची, तिथे पण आपल्याला भीती वाटते की अरे दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं 1 नाही 2रं ऑपरेशन जेव्हा झालं, तेव्हा मी स्कॉटलंडला होतो, पर्यावरण मंत्री म्हणून एका जागतिक परिषदेत होतो. माझी तिथे परिषद झाली आणि धावत पडत मी आलो आणि उद्धव साहेबांना हॉस्पिटलला भेटायला गेलो. तेव्हा चित्र एकदम विचित्र होतं, कारण उद्धव साहेब हॉस्पिटल बेडमध्ये होते, जास्ती हलू शकत नव्हते. कोविडचे बाहेर रुग्ण वाढत होते, डिसेंबरचा काळ होता, दिवाळी होऊन गेलेली, आपल्याला आठवत असेल कोविड झपाट्याने वाढत होता. आणि उद्धव साहेबांचं पूर्णपणे लक्ष एवढ्यावरच होतं की महाराष्ट्राला या कोविडमधून बाहेर कसं काढायचं, रुग्ण कसे कमी करायचे, रुग्णांना बरं कसं करायचं, लक्ष एवढ्यावरच होतं. आणि उद्धव साहेब प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, मंत्री, SP, कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर यांच्याशी एवढंच चर्चा करत होते, मंत्रिमंडळाशी चर्चा करत होते की आपल्याला कोविडमधून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं आणि महाराष्ट्राचं अर्थचक्र पुन्हा कसं चालायला लावायचं, इंडस्ट्री कशी नवीन येऊ शकेल ह्याच्यावर उद्धव साहेब विचार करत होते. आणि जेवढी काही ताकद त्यांच्यात होती त्या हॉस्पिटल बेडमध्ये मी बघत होतो स्वतः. मी मुलगा म्हणून त्यांचं दुखणं बघितलेलं आहे, आमदार म्हणून दुखणं बघितलेलं आहे. पण त्याच वेळी जेव्हा उद्धव साहेब महाराष्ट्राचा विचार करत होते ना, तेव्हा हे 40 निर्लज्ज गद्दार लोक स्वतःचा विचार करत होते आणि गद्दारी कशी करणार ह्याचा विचार करत होते. म्हणजे विचार करा तुम्ही, कधी सरकार पलटी करायचं, सरकार पाडायचं. ठीक आहे, मी अनेक सरकार या देशात पडताना बघितलेले आहेत, अनेक गद्दारीची आपण बघितलेलं आहे, अनेक लोकांनी पक्ष सोडून गेलेले आहेत, दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, आमदार असतील, खासदार असतील, सरकारं पडलेली आहे. पण कधीही कोणी एवढ्या वाईट वृत्तीचं मी बघितलं नाही की ज्या माणसाचा कठीण काळ असतो, ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही दिलं, त्या माणसाला त्याच वेळी बरोबर पाठीत खंजीर खुपसून निघून जायचं. मला सांगा तुम्ही, हे 40 लोक जर असं उद्धव साहेबांबरोबर करत असतील तर तुमचं आमचं काय बघणार आहे? जे उद्धव साहेबांचे कधी नाही झाले ते तुमचे होऊ शकतात का? होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि एकंदर मग महाराष्ट्रात त्यांनी जे आता फिरायला सुरू केलेलं आहे, कारण त्याने सुरू केलेले आहेत. एक तर उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला तर खुपसलाच, त्यांच्या कठीण काळात त्यांना सोडून गेले. पण आज महाराष्ट्रात हे काय म्हणून फिरत होते, आता थोडं कमी झालं ते बोलणं. पण मध्यंतरीच्या काळात जे मूत आलेलं त्यांना की आम्ही बंडखोर आहोत, आम्ही बंड केला, आम्ही क्रांती केली, आम्ही उठाव केला. तुम्ही उठाव नाही केला, तुम्ही बंड नाही केला, तुम्ही क्रांती नाही केली. क्रांती करायला हिंमत लागते, बंड आणि उठाव करायला ताकद लागते, जिद्द लागते, हिंमत लागते. तुम्ही होतात ते डरपोक होतात आणि तुम्ही गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच राहणार. तुम्ही गद्दार आहात आणि गद्दारीचा शिक्का तुमच्या माथ्यावर घेऊन फिरणार आहात. जर तुम्हाला बंड करायचं असतं, जर तुम्हाला क्रांती करायची असती तर तुम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत असतात आणि इथून ही माती सोडून गेला नसतात. तुम्ही गेलात कुठे? पहिला पळालात कुठे? सुरतेला. म्हणजे त्यावेळी 40 आमदार घेऊन गेले सुरतेला आणि आता 2 प्रकल्प पाठवलेत गुजरातला. पण हे पहिले पळाले कुठे? सुरतेला पळाले. तिथून कुठे गेले?
गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला काय बघितलं यांनी? डोंगर झाडी. आज मी तेच गाडीत विनायकराव साहेबांना विचारत होतो की ह्या 40 लोकांना डोंगर आणि झाडी बघायची होती तर कोकणात या ना. थोडं गाड्या आपल्या बाजूला काढा. तिथून एक कोणीतरी जात आहे. थोडं गाड्या आपल्या मोकळ्या काढा. मागे ट्रॅफिक आहे. थोडं गाड्या नाही बाजून एक अंतर येत थोडं त्यांना जागा करून दे. आहे का जागा करून दिली का त्यांना? जरा पोलिसांना माझी विनंती आणि आपल्या शिवसैनिकांना विनंती आहे. बोलणार आहे सगळ्यांना बोलणार आहे. आणि काही काही लोकांना बोलायची लायकी नसते त्यांना सोडून द्यायचं आपण. पण इथून गुवाहाटीला गेले. मी त्यांना सांगितलं यायचं होतं तर आमच्या कोकणात यायचं होतं, बघायचं होतं डोंगर आणि झाडी. आणि इथे येऊन आमच्या शिवसैनिकांना पण भेटायला पाहिजे तुम्ही. तिथून आले कुठे? गोवा. मला काल परवाकडे कोणीतरी सांगत होतं आदित्य घाबरू नको, वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, आता गुजरातला गेले नंतर गुवाहाटीला पाठवून देईल, गोवात आणतील आणि मग महाराष्ट्रात आणतील. डायरेक्ट कसे येणार? पण हे सगळं जे चित्र आहे हे चित्र काही योग्य नाही आपल्यासाठी. जे गोव्यात गेले होते, गोव्यात परत तिथे पण मजा मस्ती केली. खरं तर गुवाहाटीमध्येच मला ह्यांचा राग आलेला आणि इथेच कळलेलं की शिवसैनिक कधीच नव्हते. कारण यांच्या रक्तात शिवसेना असती ना तर त्या आसाममध्ये जिथे हे मजा मस्ती करत होते, धिंगाणा घालत होते, तिथे त्याच आसाममध्ये महापूर आलेला. लाखो लोकांना घरं नव्हती, घालायला वस्त्र नव्हती, खायला अन्न नव्हतं. आणि तिथेच हे लोक हॉटेलमध्ये मजा मस्ती करत होते. ज्यांच्या रक्तात शिवसेना असती तर जाऊन त्या पाण्यात उतरले असते आणि मदत केली असती. इथे जे मदत करतात ना ते मतांसाठी करतात. हे कधी यांनी लोकांसाठी काहीच केलं नाहीये. पण जेव्हा गोव्यात गेले, गोव्यामध्ये पण 4-5 दिवस ते मजा मस्ती करत होते. सरकार पाडलं, उद्धव साहेबांनी जाऊन स्वाभिमानाने जाऊन राजीनामा देऊन आले. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, मला दुःख या गोष्टीचं झालं की आज जे आपल्याला सांगतात ना की आम्ही खरे शिवसैनिक, आम्ही कधी हिंदुत्व सम्राटांचे पुढे नेणारे विचार आहोत. हे विचार जर तुमच्यात हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे असते, शिवसेनेचे विचार असते तर तेच विचार तुमच्यात त्या दिवशी देखील दिसले असते. ज्या दिवशी उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, ज्या दिवशी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या दिवशी हे 40 लोक टेबलावर चढले आणि हातवारी करत नाचले. हे मान्य आहे तुम्हाला? हे असले लोक राज्यकर्ते तुमचे होऊ शकतात का? नाही होऊ शकत आपले राज्यकर्ते. पण आज मंत्री म्हणून फिरत आहेत, आज आमदार म्हणून फिरत आहेत. तुम्ही मला सांगा हे आमदार आहेत की गद्दार आहेत? आमदार आहेत की गद्दार आहेत? तर हेच जे वातावरण आहे ते वातावरण योग्य नाही आपल्या राज्यासाठी. हे वातावरण महाराष्ट्राला गडून करून ठेवलेलं आहे. कधीही मी राजकीय इतिहासात महाराष्ट्राचा असं घाणेरडं वातावरण बघितलं नव्हतं. टेबलवर नाचणारे काय, कधी कुठे जाऊन दमदाटी करणारे काय, भाईगिरी करणारे काय. तर हे भाईगिरी काढून टाका अंगातून. पहिली गोष्ट म्हणजे आमदार आहात, आमदार म्हणून सरळ सोबत लोकांची सेवा करा. अंगात कधी भाईगिरी आणू नका, गुंडगर्दी आणू नका. कारण ही जनता आहे आणि जनता तुम्हाला जागा दाखवून देईल जर तुम्ही कधी भाईगिरी या जनतेला दाखवली तर. ही लोकशाही आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, अनेक वेगळी कारणं देतात. आज कधी सांगतात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी सतवला, कधी सांगतात फंड कमी दिला, कधी सांगतात हिंदुत्वासाठी गेलो, कधी सांगतात उद्धव साहेब भेटले नाही. हे सगळं खोटं नाही, खोटं बोलत राहिलेले आहेत लोक. जसं मी सांगितलं उद्धव साहेबांचे कधी नाही झाले, ते आपल्याशी काय खरं बोलणार हो? ह्यांचं हिंदुत्व हे एवढं खोटं हिंदुत्व आहे. ह्यांचं खरं हिंदुत्व असतं ना तर मी नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर जे आणलं त्या मंदिराला यांनी स्थगिती दिली नसती. ह्यांचं जर हिंदुत्व खरं असतं तर परवाकडे ज्या एका खासदारांनी गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही बघितलं असेल कसं केलं ते. असं कोण करतं का? पण कोणीच याच्यावर बोललं नाही सरकारमधून, फेकून दिलं अक्षरशः. पण हे त्यांना मान्य आहे. आपले साधू संतांना त्या परवा मी बघितलं सांगलीमध्ये कोणीतरी मारहाण केलेली आहे, सरकारमधून कोणी बोललं नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे परवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दंगल घडावी म्हणून कदाचित असेल, पण एका ह्या गद्दारांनी पिस्तूल काढली आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. ह्यांना मंत्रीपद पाहिजे, हे सांगतात हिंदुत्ववादी होत आम्ही.
पण खरं तर जर तुम्ही बघितलं तर सगळं काही आपल्या हिंदुत्वानी जे शिकवलेलं आहे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे शिकवलेलं आहे त्याच्या विरोधात काम केलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षात जे काही आपलं हिंदुत्व आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, त्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. प्रत्येक शब्द या जनतेला, या महाराष्ट्राच्या जनतेला दिला तो आपण पाळत आलेलो आहोत आणि कुठेही जातीपातीमध्ये, धर्मामध्ये, समाजामध्ये, प्रांतामध्ये कधी वाद निर्माण केला नाही. या महाराष्ट्रात आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक कोविडच्या काळात आणली, 2.5 वर्षात आणली, कुठेही वाद निर्माण करू दिला नाही. तरुणांचा आवाज असेल, महिलांचा आवाज असेल, प्रत्येक समाजातला आवाज असेल, ज्येष्ठांचा आवाज असेल, शेतकऱ्यांचा आवाज असेल, आपण ऐकत आलो, प्रत्येकासाठी कामं करत राहिलो, प्रत्येकाची सेवा करत राहिलो आणि कुठेही वाद निर्माण करून दिला नाही. कदाचित त्यांच्या पोटात हे दुखणं असेल की या महाराष्ट्रात दंगली कशा घडल्या नाहीत आणि महाराष्ट्र पुढे कसा चाललेला आहे. खरं जर बघितलं तर गेल्या 2 वर्षात जे काही जागतिक सर्वे आले, जे काही देशातले सर्वे आले, कोविडच्या काळातल्या कामाचं तर कौतुक झालंच आहे आपल्या मुख्यमंत्रीचं, म्हणजे उद्धव साहेबांचं. पण तसंच जर बघितलं तर देशात दोन्ही वर्षात टॉप 3 मध्ये येणारे आपले उद्धव साहेब ठाकरे हे टॉप 3 मधले येणारे मुख्यमंत्री आहेत. आणि कदाचित त्यांच्या पोटात हेच दुखत असेल की देशात वेगळा पर्याय बनतो, देशात वेगळा चेहरा येतो. पण आज मी इथे आलेलो आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. आज मी साधा आमदार आहे, पण अभिमान या गोष्टीचा आहे की मी शिवसेनेचा आमदार आहे, माझ्या रक्तात शिवसेना आहे आणि स्वतःला विकला नाही. मी स्वतःला विकलं नाही. मी आज इथे उभं राहून सांगतो, या मतदारसंघात येऊन सांगत आहे, इकडच्या स्थानिक गद्दारांनी काही इशारे दिलेले आहेत. इशारे देणं बंद करा, अंगातली गुंडगर्दी काढून टाका आणि आमदारांसारखी लोकांची सेवा करा. जेवढं काही तुमचं राजकीय करिअर आहे ना तेवढं वाचवून ठेवा, कारण इथे पुन्हा एकदा शिवसेनेचाच आमदार जिंकून येणार म्हणजे येणारच. अजूनही युवा सैनिक ते विसरले नाहीत. तुम्ही रात्री कसे पळून गेलात, युवा सेनेशी हातपाई केलेली आहेत, आम्ही विसरलो नाही आहोत. पण तरी देखील मी आज सांगतो इथे, जाऊ दे, मी तर जसं सांगितलं ना, जास्ती काही लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं, जेवढी किंमत तेवढंच ठेवायचं असतं. जाऊ दे, कशाला त्यांची लाज काढायची अजून. बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, जनतेला माहिती आहे आणि हे आपण विसरलेलो नाही. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज महाराष्ट्र बघत आहे की ही वृत्ती कशी आहे. मैत्रीला कोणी जपलं नाही. या सर्व 40 लोकांना उद्धव साहेबांनी त्यांचा राजकीय जन्म दिला, सामाजिक ओळख दिली, सगळं काही त्यांच्या परिवारासाठी असेल, त्यांच्या मित्र परिवारासाठी असेल आपण केलं. जिंकून आल्यानंतर त्यांना आमदारकी असेल तर जपून ठेवलं, जिंकून आल्यानंतर मंत्रिपद दिलं, सगळं काही दिलं आणि तरी देखील उद्धव साहेबांच्या कठीण काळात हे सोडून गेले, पाठीत खंजीर खुपसून गेलेले आहे. कदाचित त्यांच्यावर दडपण काही असू शकतात, मला माहिती नाही, काही आहेत का दडपण? ऐकू नाही आलं मला. हे असू शकतं दडपण. माझं म्हणणं साफ आहे, स्पष्ट आहे, तुम्हाला तिथे राहायचंय, पक्ष बदललाय, तुम्ही रंग बदललाय, तुमची ओळख बदलली, आनंदात राहा, माझं काही म्हणणं नाहीये. राहा तिथे आनंदात, तुम्हाला तुमचं लक लाभो. पण तरी देखील ह्या देशाची प्रथा आहे, ह्या देशात लोकशाही आहे, अजून तरी लोकशाही आहे. आजपर्यंत आपण मानत आलोय लोकशाही, आपल्या देशात अजून पाकिस्तान झालं नाहीये. आणि आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिथे राहायचं असेल ना, तुमच्यात थोडी हिंमत असेल तर ती दाखवा, लाज उरली असेल तर ती दाखवा आणि आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. एक सुद्धा निवडणुकीला घेण्याची तयारी नाहीये, ना महानगरपालिकेची, ना नगरपालिकेची, ना जिल्हा परिषदेची, ना आमदारकीची, ना खासदारकीची, कुठची निवडणूक यांना घ्यायची नाहीये. घाबरून बसलेले आहेत, तरी देखील सांगतात आम्ही बंड केला. 33 देशांनी बंडाचा नोंद घेतला. हो, तुमच्या निर्लज्जपणाचा आणि तुमच्या गद्दारीचा 33 देशांनी काय सगळ्या जगाने नोंद घेतलेली आहे. पण कदाचित तुम्ही अजून आरसा बघितला नाही. आरशामध्ये बघा, इथे गद्दार लिहिलं असेल. चला, 40 कमी पडत असतील आमदार निवडणुकीला तर चॅलेंज देतो, मी पण आमदारकीचा राजीनामा देतो आणि निवडणुकीला समोर येतो. होऊन जाऊ दे एकदाचा महाराष्ट्र. पण हे जे वातावरण आहे हे क्लेशदायक वातावरण आहे. कधीही राजकारण मी एवढं घाणेरडं बघितलं नव्हतं. आणि मी आज कुठच्या तोंडाने माझ्या युवा सैनिकांना सांगू किंवा तरुण तरुणींना सांगू की या राजकारणात या, हे खोके सरकार आहे, खोकेचं राजकारण आमच्या महाराष्ट्रात, या राजकारणात या. मला लाज वाटायला लागलेली आहे. मला आठवतं 10-12 वर्षापूर्वी मी जेव्हा युवा सेना स्थापन करत होतो, राजकारणात प्रवेश करत होतो, मला अनेक लोकांनी सांगितलेलं, आदित्य राजकारणात येऊ नको, राजकारण तुझं काम नाहीये,
राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, राजकारणात प्रामाणिक लोकांना स्थान नसतं. आता पण आम्हाला खूप लोक सांगतात, जे मित्र परिवार आहेत, मित्र आहेत, सगळे सांगतात की अरे तुम्ही कशाला विचार करता, तुम्ही कशाला दुःखी होता, तुम्ही कशाला एवढं सगळं करताय. उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून खूप चांगले आहेत, माणूस म्हणून खूप चांगले आहेत, पण त्यांना घाणेरडं राजकारण जमत नाही. मला तुम्ही सांगा, हे चित्र बदलायला पाहिजे की नको? तुम्हाला प्रामाणिक माणूस पाहिजे की घाणेरडं राजकारण पाहिजे? तुम्हाला स्वच्छ आणि साफ माणूस पाहिजे की घाणेरडे राजकारणी पाहिजे? तुम्हाला जनतेशी सच्चा माणूस पाहिजे की गद्दार पाहिजे? आणि हे बदलायचं आपल्याला, कारण हे मान्य करून चालणारच नाही की राजकारणात घाणेरडं राजकारणच करायला लागतं, विश्वासघातच करायला लागतो आणि तरच तुम्ही राजकारण करू शकता. हे मी मान्य करू शकतच नाही. आज 32 वर्षाचा तरुण म्हणून मी जगात अनेक वेगळे देश बघत असतो आणि तिथे जे राजकारण बदलत आहे, तिकडचं काही वेगळं झालं की आपण नुसतं ते वावा करतो, ट्विटरवर टाकतो, इंस्टाग्रामवर टाकतो की अरे काय हा माणूस जिंकून आला, तिकडचं राजकारण बघा. पण आपल्या देशाचं काय, आपल्या राज्याचं काय, आपल्या शहराचं काय, आपल्या गावाचं काय? आपण कधी सुरुवात करणार? काय आपण नुसतं घाणेरड्या राजकारणाला बळी पडत जाणार आणि विश्वासघाताला बळी पडत जाणार, की आपण कधी ना कधीतरी आपले स्वतःचे नशीब आपल्या हातात घेणार आणि हे राजकारण बदलणार, आपला देश बदलणार? तुम्ही मला सांगा, तुम्ही तयार आहात का राजकारण बदलायला? कारण हा 32 वर्षाचा तरुण आज द्यायला काही नाही, नुसतं तुमच्याकडून प्रेरणा, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम घ्यायला आलेलो आहे. आज सगळे हे 40 लोकांनी तर पाठीवर वार केलेले आहेत, पण संपूर्ण जो काही आपण बघतोय आजूबाजूनी, आमच्या समोरून बाजूनी सगळीकडून वार होत आहेत आमच्यावर. मला सांभाळून घेत आहे तो हा महाराष्ट्र सांभाळून घेत आहे. अनेक तरुण मंडळी असेल, अनेक ज्येष्ठ मंडळी असेल, महिला असतील, तुम्ही सगळेच उद्धव साहेबांसोबत उभे आहात, माझ्यासोबत उभे आहात, शिवसेनेसोबत उभे आहात. कारण तुम्ही लक्षात घ्या, ज्या मिनिटाला शिवसेना फोडली, हे महाराष्ट्राचे 5 तुकडे करते आणि असं आपण होऊ द्यायचं नाही. मी आज तुम्हाला विचारतोय, मला सांभाळून घ्याल ना? शिवसेनेसोबत राहाल ना? आपली ताकद वाढवायची आहे, सोबत राहाल? मला तुम्ही दोन्ही हात वरती करून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. कारण ही जी ताकद आहे, ह्याच ताकदीने, ह्याच हाताने, ह्याच आशीर्वादाने आपल्याला आपलं राजकारण सुधारायचं आहे आणि देश बदलायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.